आणि आमच्या काळ्या गाईला पाडी झाली. त्यापूर्वी त्या गाईला प्रत्येक वेळी गोरा झाला होता. त्यामुळे हा शुभशकून आईच्या मते मोतीनेच घडवला होता. आणि वडिलांना तर मोतीचा फारच तळा लागला. थोड्याच दिवसात मोती आमच्याशी घरातील मोठी माणसे वागत तसा वागू लागला. खरं तर त्याला आम्ही पोरांनीच लहानाचा मोठा केला होता, पण ते तो विसरला होता. आमच्या लपालपीत आबाधुबीच्या खेळात भिडू होण्याचं त्यांनी नाकारलं. त्याची बैठक पडवीत आमच्या वडिलांच्या समोर असे. वडील माच्यावर बसलेले असले की जणू काही त्यांच्यावर संरक्षणाचा पहारा करण्यासाठी जागरूकपणे त्यांच्या पायाशी बसून राहायचा. त्यांनी मोत्या उठ असं म्हटलं की कान फडफडवीत उठायचा. मोत्या छू असं म्हणलं की त्यांनी हाताने दाखवलेल्या दिशेकडे बेछूट पळायचा. कुणाचं परकट ढोर परड्यात येण्याची मोती समोर सोयच नसे आणि कुणी परका माणूस अंगणात उभा राहिलेला त्याला सहन होत नसे. वडिलांनी मोत्या चूप असं म्हणलं की ताबडतोब कान पाडून तो उगी राहायचा आणि त्या माणसाला त्याच्या आज्ञाधारकपणाचा विस्मय वाटायचा. अष्टौ प्रहर मोती त्यांच्याच अवतीभोवती असायचा. घराबाहेर पडले की ते कुठे जाणार हे तो बिनचूक ओळखायचा आणि त्यांच्या पुढे चालत सुटायचा. ते ज्या घरी जाणार असतील त्या घरी त्यांच्या आधीच जाऊन धापा टाकत उभा राहायचा. मोतीची घरातल्या सगळ्यांवर नजर असे. बाहेरून कुणी अनोळखी माणूस आला की त्याच्या हालचालीवर सुद्धा त्याचा सक्त डोळा असे. मोतीची नजर चुकवून अंगणात पडलेले फणसाचे वाळलेले पान सुद्धा कुणी उचलू शकत नसे. एकदा रात्री वडील कशासाठी तरी अंगणा पलीकडच्या मोकळ्या जागी चालले होते. मोती पाठोपाठ होताच. त्याला कसली तरी शंका आली. तो जोर जोरात भुंकायला लागला. वडिलांना तो एकही पाऊल पुढे टाकू देईना. भुंकत भुंकत तो अंगणा पलीकडच्या फणसाच्या बुंध्यापर्यंत जाई आणि पुन्हा मागे वडिलांपाशी येऊन भुंके. आपल्याच भाषेत काहीतरी सांगू लागे. वडिलांनी त्याच्या मनातलं ओळखलं. घरात जाऊन त्यांनी कंदील आणला आणि मोतीला घेऊन ते फणसापाशी उभे राहिले. नि गोठ्यात गुरांना वैरण घालत असलेल्या गड्याला त्यांनी हाक मारली. त्याला काठी घेऊनच यायला सांगितलं. गडी काठी घेऊन आला. फणसाच्या बुंध्याशी एक भला मोठा अजगर आपले बेडकासारखे दिसणारे डोके पवित्र्यात उभारून तयार राहिला होता. कंदिलाला दिपून गेल्यामुळे त्याची हालचाल होत नव्हती. गड्यांनी आणि वडिलांनी एका मागोमाग एक प्रहार करून त्या अजगराला ठार केलं आणि मगच मोतीचा आरडाओरडा बंद झाला. मोती शिकारीच्या कामात वाकबगार होता. वडील बंदूक खांद्यावर घेऊन बाहेर पडले म्हणजे त्यांच्या पुढे एक पाऊल त्याचं पडेल. ससा निघाला म्हणजे मोतीची उडी सशापुढे एक वाव अधिक पडायची. पण हा शिकारी बाणाच एकदा त्याच्या जीवावर बेतला होता. गावात भिकाऱ्यांचा तळ पडला आणि ते लोक शिकारीला बाहेर पडले. कधी परक्या माणसाबरोबर बाहेर न जाणारा मोती त्या दिवशी नेमका त्यांच्याबरोबर रानात शिरला. मोतीने रानात गेल्या गेल्याच 2 ससे मारून दिले. शिकारीच्या खेळातली मोतीची कर्तबगारी भिकाऱ्यांच्या नजरेत भरली. त्यांनी मोतीला पळवण्याचा घाट घातला. रात्री त्याला त्यांनी त्यांच्या तळावर ठेवलं आणि पहाटे गाव जागा व्हायच्या आत मोतीला बरोबर घेऊन त्यांनी तळ उठवला. मोतीला साखळी बांधून त्यांनी आपल्याबरोबर बळजबरीने नेलं. रात्री मोती घरी आला नाही तशी शोधाशोध सुरू झाली. घरातलं एखादं माणूसच घरी परतू नये असं वाटून सगळीकडे चौकशी सुरू झाली. मोतीला गावाबाहेर भिकाऱ्यांनी डांबून ठेवलं असेल ही शंकाच कोणाला आली नाही. त्या रात्री कोणीच जेवलं नाही.
मोती कुठे गेला असेल याची काळजी करत मी त्याच्या आठवणी काढत त्या रात्री किती वेळपर्यंत तरी आम्ही जागत बसलो होतो. मोती दुसऱ्या दिवशी आला नाही आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा त्याचा तपास लागेना. मोतीसाठी वडिलांनी 5-10 गावं पालथी घातली, पण शोध लागेना. शेवटी आता मोती आपणास कायमचा अंतरला असं समजून सगळं घर दुःखी कष्टी झालं. यावर 1-2 नव्हे तर चांगली 3 वर्ष गेली आणि मोती एके दिवशी अकस्मात येऊन दाखल झाला. प्रथम त्याला कुणी ओळखलंच नाही. ओळखणार कसं? त्याचे कान छाटले होते, शेपटी छाटली होती, पाठीवर लोखंड तापून डागल्याच्या काळ्या कुट्ट खुणा होत्या. त्याचा पूर्वीचा सारा दिमाग पार नाहीसा झाला होता. दुष्काळातून तोंड घेऊन आलेल्या एखाद्या जनावरासारखा तो हडकलेला कुत्रा आमच्या घरात ओळखीच्या माणसासारखा शिरलेला पाहून सर्वांना आश्चर्यच वाटलं. मोती घरात आला मी सगळीकडे भराभर हिंडला. सगळ्यांना तो प्रेमभराने चाटू लागला, तरी त्याला कुणी ओळखू शकलं नाही. तसा तो शहाणा कुत्रा दुःखी कष्टी झाला. आपल्याला या घरात कुणी ओळखलं नाही हे त्याला कळून चुकलं. निरुपाय होऊन त्याच्या काळ्याभोर डोळ्यातून आसवं उघडू लागली. तोच वडील बाहेरून आले. त्यांना पाहताच तो आवेगाने पुढे झाला आणि त्यांच्या छातीवर दोन्ही पाय ठेवून तोंडातल्या तोंडात कुई कुई आवाज करू लागला. आपली भुंडी शेपटी हलवू लागला. वडिलांच्या अंगाला चाटू लागला. जणू तो विचारत होता, अरे मला परक्यासारखं का वागवता? मला अद्याप कसं कुणी ओळखलं नाही? वडिलांनी त्याच्याकडे नीट पाहिलं आणि क्षणार्धात त्याला ओळखलं. त्याच्या गळ्याला मिठी मारत ते म्हणाले, अरे पोरांनो, हा आपला मोती. मोतीला मध्ये ठेवून आम्ही सगळ्यांनी आनंदाने त्याच्या भोवती उड्या मारल्या. आमची बहीण तर मोतीच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसली. न जाणो पुन्हा नाहीसा झाला तर? मोती आला आणि पाठोपाठ भिकारी शोध करीत आले. आमचा कुत्रा आलाय का असं विचारू लागले. भिकाऱ्यांची चाहूल लागताच मोती घाबरला आणि माझघरातल्या कोपऱ्यात दडून बसला. तो वाघासारखा कुत्रा पण भीतीने थरथर कापू लागला. त्याची ती अवस्था वडिलांनी पाहिली आणि बाहेर उभ्या राहिलेल्या भिकाऱ्यांना म्हणाले, आता बऱ्या बोलानं गाव सोडता की हवं 14 रत्न? माझा तरणाबाण कुत्रा पळवून त्याची दशा लावलीत तुम्ही. जखड म्हातारा झालाय माझा कुत्रा. आता त्याची आशा धरलीत ना तर पुन्हा घाटावरून उतरून देणार नाही, याद राखा. वडिलांची ती धिप्पाड मूर्ती आणि रागीट चेहरा बघून ते भिकारी घाबरले आणि निघून गेले. पण त्यांचा तळ गावातून बाहेर पडेपर्यंत मोती माझघरातून बाहेर पडत नव्हता. भिकाऱ्यांनी त्याचे अतिशय हाल केले होते आणि मोतीने त्यांची हाय खाल्ली होती. मोती आता म्हातारा झाला होता. आता त्याच्यानी पूर्वीसारखं धावणं होत नव्हतं. त्याची पूर्वीची ताकद त्या 3 वर्षांच्या वनवासात नाहीशी झाली होती. तो आपला रात्रंदिवस पडवीत बसून राही. कधी कधी लहर लागली तर वडिलांबरोबर बाहेर पडे. दरवर्षी श्रावणात हरिविजय किंवा पांडव प्रताप यासारखी पोथी वडील रात्री वाचत. सगळे गावकरी ती ऐकायला गोळा होत. वडिलांनी पोथी वाचायला सुरुवात केली की मोती जिथे असेल तिथून धावत यायचा आणि वडिलांसमोर एखाद्या भाविक श्रोत्यासारखा बसून राहायचा. पोथी वाचून पूर्ण होईपर्यंत तो बसल्या जागेवरून उठत नसे. वर तोंड करून तो नुसता ऐकत राहायचा. त्याला काय समजे कुणास ठाऊक, पण त्याचं हे पोथी ऐकणं मोठं अपूर्वाईचं वाटे. गावात सगळेजण त्याची चर्चा करत. असा होता आमचा मोती. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.